जय शिवराय शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे। कारण 31 जुलैपर्यंत तुम्ही जर हे काम केलं तर तुमच्या बँक खात्यामध्ये तब्बल 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत। संपूर्ण माहिती काय, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर चॅनलवरती जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। शासनाच्या विविध योजनांची माहिती आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत वेळोवेळी माय मराठी डिजिटल यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून पोहोचत असतो। मित्रांनो, शेतकऱ्यांना विविध योजना ह्या शासनामार्फत राबविल्या जातात। जसं की 1 रुपयात पीक विमा असेल, अतिवृष्टीचं नुकसान असेल किंवा शासनाचे विविध शासन निर्णय असतील, याची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून नेहमी वेळेच्या वेळी आणि टाइमला तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचत असतो। तर मित्रांनो, कोणतं काम केल्याच्या नंतर तुमच्या खात्यावरती 50,000 रुपये जमा केले जाणार आहेत आणि त्याच्यासाठी 31 जुलै ही शेवटची तारीख काय संपूर्ण माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर पुन्हा एकदा विनंती करतो की चॅनलवर जर नवीन आला असाल तर अशाच अपडेट आणि माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेळोवेळी माहिती तुम्हाला दिली जाते। तर मित्रांनो, शेतकरी उत्पादकतेमध्ये घट होत आहे आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं यासाठी राज्यस्तरावर असेल, शासनाच्या माध्यमातून असेल, विविध योजना राबवल्या जातात आणि त्याच्याचपैकी एक योजना आता ही 31 जुलैपर्यंत राबविण्यात येणार आहे। आणि या योजनेचा प्रमुख मेन मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांना उत्पादनात घट होऊ नये आणि शेतकऱ्याचं उत्पादन वाढावं याच्यासाठी त्यांनी काही स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत आणि त्या स्पर्धा 31 जुलैपर्यंत तुम्हाला त्याच्यामध्ये अर्ज करता येणार आहे। आता हे अर्ज कोणतेही शेतकरी करू शकणार आहेत, त्याच्यासाठी कोणतेही शेतकरी अर्ज करू शकतात। पण स्पर्धेमध्ये काही पिकं हे देण्यात आलेले आहेत, ते पिकं कोणते आहेत तेही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। तर 31 जुलैपर्यंत तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळील कृषी ऑफिसला जाऊन भेट देऊ शकता आणि या योजनेची संपूर्ण माहितीही घेऊ शकता। तर 31 जुलैपर्यंत तुम्ही मूग आणि उडीद या पिकासाठी अर्ज करू शकता। 31 जुलै त्यांची डेडलाईन देण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये जे शेतकरी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतील त्या सर्वांना या योजनेमध्ये लाभ मिळणार नाही। पण जे शेतकरी या स्पर्धेमध्ये विजयी होतील, जिंकतील, त्यांना हे 50,000 रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। आता 31 जुलैपर्यंत मूग आणि उडीद या पिकासाठी तुम्ही स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकता आणि त्याच्यानंतर ज्वारी आणि बाजरीसाठी तुम्ही 31 ऑगस्ट पर्यंत या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता आणि या योजनेत सहभागी झाल्याच्या नंतर तुम्ही अधिक या बक्षिसासाठी पात्र ठरू शकता। लवकरात लवकर अर्ज करा आणि आपल्या जवळील कृषी ऑफिसला जाऊन या योजनेची सविस्तर माहिती घ्या आणि अर्ज करून 50,000 रुपयाच्या बक्षिसासाठी पात्र ठरू शकता। हे छोटंसं पण महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं। भेटूयात पुढील अपडेट, पुढील माहितीमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।